या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। ट्रॅफिक पोलिसांची अशी ही कामगिरी, प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे स्पेशल वृत्तांत। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथे नेहमीप्रमाणे सोलापूर शहर वाहतूक शाखेतील 2 पोलीस कर्मचारी बक्कल नंबर 651 पाटील आणि बक्कल नंबर 146 विकास चंदनशिवे हे तेथे आपले कर्तव्य बजावत होते। त्यावेळेस पलीकडे एक 6 वर्षीय चिमुकली हे रडत असताना त्यांना दिसून आले। त्यावेळेस ट्रॅफिक पोलीस कर्मचारी पाटील व चंदनशिवे हे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या चिमुकलीचं नाव विचारले, परंतु मुलगी हे खूप घाबरलेल्या अवस्थेत होती। त्याला त्याचं घर मिळत नव्हतं, ती ओली चिंब झाली होती। त्यामुळे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी चंदनशिवे व पाटील यांनी सदर मुलीस आपल्या विश्वासात घेतलं व त्याला पिण्यासाठी पाणी दिलं आणि बाळा, तू कुठे राहतेस, तुझं घर कुठं आहे असे विचारणा केले। त्यावेळेस चिमुकलीने आपलं नाव पूजा आहे असं सांगितलं। मग वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तू राहायला कुठे आहेस असे विचारणा केली। मग ती मला माझं घर सापडत नाही असे उत्तर दिली। लगेचच ट्रॅफिक पोलीस कर्मचारी पाटील आणि चंदनशिवे यांनी सदर मुलीचा फोटो काढला व आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला आणि मार्केट यार्ड परिसरात सदर मुलीस कुणी ओळखता का अशी विचारणा करण्यास सुरुवात केली। इतक्यात चंदनशिवे यांना आपल्या एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला की अरे, या मुलीला मी जुना विडी घरकुल येथे पाहिलेला आहे, ही बहुतेक जुना विडी घरकुल येथे राहत असेल असे सांगितले। त्यावेळेस ट्रॅफिक पोलीस कर्मचारी पाटील आणि चंदनशिवे यांनी सदर मुलीस घेऊन जुना विडी घरकुल येथे पोहोचले। त्या ठिकाणीही सदर मुलीस कोणी ओळखता का अशी विचारणा करण्यास ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली। तितक्यात एक महिला हे ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याच्या दिशेने पळत आली आणि सदर मुलीला आपल्या खुशीत घेतलं। हे पाहून पोलीस देखील थक्क झाले की ही नेमकी महिला आहेत तरी कोण असा प्रश्न त्यांना पडला। ज्यावेळेस मुलगी पूजा यांनी आई म्हणून रडण्यास सुरुवात केली आणि ज्यावेळेस आई माझी पूजा म्हणून रडत होती, हे दृश्य पाहून या ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याच्या अश्रू अनावर झाले, कारण सदर आईला पूजा ही एकूण ती एक मुलगी होती। असो, लगेचच पूजा याची आई ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याचे पाया पडण्यास सुरुवात केली। म्हणाली, साहेब, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही हो। 4 तास झाले साहेब, मी माझ्या मुलीला शोधत होते, पण देवासारखं तुम्ही त्याला आणून सोडलं। मी तुमचं उपकार कधीच विसरणार नाही असे म्हणत आई हे रडू लागली होती। अहो, आपण असेही ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांना पाहिलं आहे की जे 100 रुपयासाठी नो एंट्री मध्ये देखील एंट्री देतात, पण सोलापुरात असेही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आहेत की ज्यांना पाहून आपल्याला गर्व वाटतोय। अहो, सर्वच ट्रॅफिक पोलीस कर्मचारी हे खाऊखदाड नसतात, काही इमानदार देखील असतात, याचंच हे उत्तम उदाहरण म्हणावे। असो, दरम्यान या ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांना प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचा ग्रँड सॅल्यूट। हा आखो देखा हालचे वृत्त संकलन केले होते प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे वृत्त संपादक शहानवाज शेख यांनी। पूजासाठी ही मुलगी 2 तासापासून हरवली असताना मी कुठं बोरामणी नाक्यावरून हरवली ना, बोरामणी नाक्यावरून हरवली, शाळेला गेलेली, परत आली नव्हती। मग 2 तास घरचे हुडकत होते। चंदनशिवे साहेबांनी तिला घरापर्यंत आणून पोहोचवलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद।